नमस्कार. स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत असे कमी साहित्यात तयार होणारे कांदा भजी कसे बनवायचे ते आज आपण बनवूया. आज आपण अगदी कुरकुरीत अशी कांदा भजी बनवणार आहोत. त्याच्यासाठी इथे पहा मी अर्धा किलो कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे. असा एकदम पातळ पातळ चिरून घ्यायचा. तर आता ह्या कांद्यात आपण मीठ घालूया. आणि हे मीठ घातल्यानंतर कांद्याला असं जरा थोडंसं चुरून घ्यायचं, म्हणजे त्याच्या सगळ्या अशा पाकळ्या वेगवेगळ्या होतात. हे पहा असं कांदा चुरून झाल्यानंतर असं पाणी सुटतं कांद्याला. आणि आपल्याला आता ह्या कांद्यात पाणी वगैरे घालून पीठ मळायचं नाही, तर आपल्याला बिना पाण्याचं असं भजी करायची आहेत. पाव चमचा हळद घालूया, पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा ओवा. तर एवढंच साहित्य आपल्या भजीसाठी पुरेसं आहे. तर हे आता असं मिक्स करून घ्यायचं. आणि हे पीठ मळण्यासाठी इथे पहा मी 1 वाटी असं बेसनचं पीठ घेतलेलं आहे. आपल्याला दुसरं पीठ याच्यात वापरायचं नाही, फक्त बेसनचंच वापरायचं. आणि ते मी मोजून घेतलेलं नाही. तर हे आता आपल्या कांद्याला जेवढं लागेल तेवढं आपल्याला वापरायचं. तर आधी आपण अर्धी वाटी घालूया. आणि हे पीठ असं सगळं असं कांद्याला लावून घ्यायचं. कारण मीठ आणि असं कांदा चोळल्यामुळे त्याला पाणी सुटतं, त्यामुळे पाणी अजिबात घालायची गरज लागत नाही. आणि मीठ लावून कांदा भरपूर वेळ तसाच ठेवायचा नाही, नाहीतर मग कांदा एकदमच असा मऊ पडतो. हे पहा आपलं भजीचं पीठ मळून झालेलं आहे. तर भजीचं पीठ अशा प्रकारे मळायचं, कारण भजीत असं एकदम असं पीठ दिसायला नको. तर अर्धा किलो कांद्यासाठी आपल्याला पूर्ण वाटी पीठ लागलेलं आहे. जेवढं कमी जास्त लागेल तेवढं वापरायचं. तर आता आपण हे पीठ ठेवणार नाही, तर कढईत तेल मी तापत ठेवलेलं आहे. तर आता आपण लगेच भजी तळूया. तेल तापलेलं आहे. तर भजी सोडायला एका भांड्यात असं छोटं पाणी घ्यायचं आणि पाण्यात हात बुडून मग असा हात झटकायचा सगळा आणि मग भजी सोडायची. जशी हाताला येतील तशी वाकडी तिकडे अशी सोडून द्यायची, कारण त्याला गोल करायचं नाही. आणि भजी एका अंगानं चांगली तळली की मग अशी पलटी करून घ्यायची. आणि एकदा पलटी केल्यानंतर मग अलटपलट करून अशी चांगली खरपूस अशी तळून घ्यायची. आणि गॅस आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करायचा. हे पहा मस्त अलटपलट करून आपली भजी मस्त अशी गोल्डन रंगावर तळलेली आहेत. आणि हे पहा अगदी मस्त कुरकुरीत अशी भजी होतात. हे पहा अगदी मस्त. तर आता आपण ही भजी काढून घेऊया. खाण्यासाठी तयार आहेत आपले अगदी कुरकुरीत असे कांदा भजी. आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.